मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज जे आहे त्याचा फेटाळण्यात आलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि मास्टरमाइंड वाल्मिक कराड, ज्या वाल्मिक कराडने संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कशा पद्धतीने कट रचला, त्याचबरोबर अवादा पवनचक्की प्रकल्पाच्या जे अधिकारी आहेत, प्रोजेक्ट मॅनेजर आहेत सुनील केदू, शिंदे, शिवाजी थोपटे यांना फोन केला। या प्रकरणामध्ये आरोपी वाल्मिक कराड मकोकाच्या न्यायालयामध्ये किंवा मकोकाच्या विशेष न्यायालयामध्ये आज विशेष सुनावणी पार पडली, जे की छत्रपती संभाजीनगर मुंबईच्या छत्रपती संभाजीनगरच्या खंडपीठाने आरोपी वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज जे आहे तो फेटाळलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर या संपूर्ण प्रक्रियेवरती आपल्याला पाहावं लागेल की ज्या पद्धतीने अगोदर सुरुवातीला दोषमुक्तीचा अर्ज जे आहे ते बीडच्या विशेष मकोका न्यायालयाने फेटाळला आणि या संपूर्ण प्रकरणीनंतर त्याचबरोबर विशेषतः पाहायला गेलं जामिनाच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने जो अर्ज केला होता छत्रपती संभाजीनगरच्या हायकोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये, तो जामिनाचा अर्ज जे आहे ते आरोपी वाल्मिक कराडचा फेटाळण्यात आलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर आज ज्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने एक सुनावणी पार पडली, त्या सुनावणीमध्ये काय घडलं एकंदरीत आपण बघू शकतो की बीडच्या सुनावणीमध्ये आरोपी वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज म्हणजे डिस्चार्ज ॲप्लिकेशन कशा पद्धतीने फेटाळलं गेलं होतं, त्याचबरोबर जे की आरोपी सुदर्शन घुले असेल, प्रतीक घुले असेल, विष्णू चाटे असेल यांनी आरोपींनी या बीडच्या विशेष मकोका न्यायालयाकडे एकंदरीत पाहायला गेलं तर अर्ज केले होते, दोषमुक्तचे अर्ज केले होते। आपण या प्रकरणामध्ये दोषी नसल्याचे अर्ज या आरोपींनी केले होते। तर त्याचबरोबर जे आरोपी आहे वाल्मिक कराड याने आपण दोषी नसल्याचा आणि जामिनासाठीचा अर्ज हायकोर्टाकडे करण्यात आलेला होता। मात्र या अर्जामध्ये नेमकी काय म्हटलेलं आहे, आरोपींच्या वकिलांनी काय युक्तिवाद केलेला आहे, सरकारी पक्षाकडनं काय युक्तिवाद केलेला आहे, आपण हेच पाहून घेणार आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने वाल्मिक कराड याला मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगरच्या खंडपीठाने जामीन जे आहे ते नाकारलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर आपण बघू शकतो की न्यायालयाने कराडचा जामीन अर्ज जे आहे ते फेटाळण्यात आलेला आहे। तुर्तास दिलासा देण्यास स्पष्ट नकार जे आहे ते छत्रपती संभाजीनगरच्या हायकोर्टने म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे। आज संपूर्ण विषयावरती महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली। या सुनावणीमध्ये या प्रकरणी सुनावणीत गेल्या काही दिवसापासून अत्यंत चुरशीची ठरली होती। शुक्रवारी ज्येष्ठ विधी तज्ज्ञ शिरीष गुप्ते यांनी कराडच्या वतीने तब्बल 6 तास प्रदीर्घ युक्तिवाद केला। म्हणजे आरोपी वाल्मिक कराडच्या बाजूने विशेष विधी तज्ज्ञ म्हणजे शिरीष गुप्ते आरोपी वाल्मिक कराडच्या बाजूने यांनी युक्तिवाद केलेला जवळपास 6 तास हा युक्तिवाद झालेला आहे हायकोर्टामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या। आणि स्पष्टपणे वाल्मिक कराडची बाजू जी आहे ते शिरीष गुप्ते यांनी मांडलेली आहे। ही बाजू मांडत असताना त्यांनी काही मुद्दे देखील समोर केलेले, जे की पोलिसांचा तपास असेल, त्याचबरोबर या संदर्भात आरोपींच्या संदर्भात ज्या पद्धतीनं व्ह्यूअर्सना आखली गेली जाते, त्याचबरोबर जे डिजिटल पुरावे असतील, डिजिटल साक्षीदार जे विशेष पुरावे असतील, पेनड्राईव्ह असेल, फोटो असतील, जे आहे ते या संदर्भात स्पष्टपणे त्यांनी त्या ठिकाणी युक्तिवाद केलेला आहे। त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की ज्या आरोपी वाल्मिक कराड जो आरोपी म्हणून त्याला तुम्ही या ठिकाणी प्रकरणामध्ये घेतलेलं आहे, त्या प्रकरणामध्ये कशा पद्धतीने म्हणजे जे की अट्रॉसिटीचा गुन्हा असेल, फोनवरनं कॉल असेल, किंवा त्याचबरोबर खंडणीचा विषय असेल आणि मग संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण असेल, संपूर्ण गुन्हे जे आहेत ते एकत्र केले गेले, हे होऊ शकत नाही। मात्र या संपूर्ण प्रक्रियेवरती एकंदरीत पाहायला गेलं तर जे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील जे सरकारी वकील आहेत, जे की अमरजीत सिंह गिरासे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे म्हणजे सरकारी वकील म्हणून बाजू मांडलेली आहे। तर फिर्यादीच्या वतीने नितीन गवारे यांनी देखील सहकार्य केलेलं आहे। म्हणजे अमरजीत सिंह गिरासे आणि हे नितीन गवारे यांनी आपल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने संतोष देशमुख यांच्या बाजूने जे आहे ते न्यायालयामध्ये जोरदार युक्तिवाद केलेला आहे। त्यांनी देखील जे आरोपीच्या वकिलांना बचाव पक्षाच्या बाजूने जे मुद्दे मांडण्यात आले होते ते मुद्दे खोडून काढण्याचं काम एकंदरीत पाहायला गेलं तर संतोष देशमुख यांच्या बाजूने जे की सरकारी वकील जे की गिराशे म्हणून आहेत आणि दुसरे पाहायला गेलं तर गवारे म्हणून आहेत, त्यांनी स्पष्टपणे ठाम आपल्या ठिकाणी युक्तिवाद केलेला आहे। मकोका अंतर्गत झालेली कारवाई योग्य असल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं। म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं सुरुवातीला खंडणीचा गुन्हा दाखल झाला, खंडणीनंतर ज्या संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचला गेला, कोणाकोणाला फोन झाले, शिवाजी शिंदे थोपटे असतील किंवा केदू शिंदे असतील, या संपूर्ण मंडळींना अगोदर फोन केले गेले, शिंदे थोपटे यांना फोन झाले, फोन कोणाच्या विष्णू चाटेच्या मोबाईलवरून केले गेले, वाल्मिक कराड बोलला, वाल्मिक कराड बोलल्यानंतर कशा पद्धतीने सुदर्शन घुले त्या ठिकाणी पाठवलं गेलं, नंतर मग संतोष देशमुख अडसर आले खंडणीच्या, मग त्यांना संपवण्याचं काम झालं। हे संपूर्ण मुद्दे जे आहेत ते न्यायालयामध्ये
मुंबईच्या खंडपीठाच्या छत्रपती संभाजीनगर या ठिकाणं ज्या हायकोर्टामध्ये संपूर्ण मुद्दे जे आहेत ते स्पष्टपणे मांडल्याच्या ठिकाणं पाहायला मिळालं. एकंदरीत पाहायला गेलं तर या संपूर्ण हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने आज जी सुनावणी पार पडली, जे की मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगरच्या खंडपीठामध्ये, आणि या सुनावणीमध्ये सरकारी पक्षाकडून देखील स्पष्टपणे बाजू मांडण्यात आलेल्या आहेत. ज्या बाजूमध्ये संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये कशा पद्धतीने मकोका लावला गेला, मकोक्यामध्ये कशा पद्धतीने वाल्मी कराडाचं नाव आलं गेलं, ते योग्य आहे, कशा पद्धतीने संघटित गुन्हेगारी आहे, संघटित गुन्हेगारी करणारी टोळी आहे, हे संपूर्ण मुद्दे जे आहेत त्या ठिकाणी स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले. एकंदरीत आपण या प्रकरणामध्ये समोर पाहायला गेलं तर आणखी बरेच मुद्दे समोर येतात. मात्र ज्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार म्हणून SIT आणि CID स्पष्ट केलेलं होतं. मात्र वाल्मिक कराडने ज्या पद्धतीनं हायकोर्टामध्ये जामिनीसाठी अर्ज मांडला गेला, त्या ठिकाणी अर्ज फेटाळला गेला. मात्र या प्रक्रियेमध्ये आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत, जे की आज दिवसभरामध्ये न्यायालयाने जामीन नाकारली. मात्र या ठिकाणं वाल्मिक कराडला हा मोठा धक्का मानला जातो. म्हणजे न्यायालयानं जो जामीन नाकारत दिला गेलेला जो पर्याय आहे किंवा जो जामीन नाकारला गेलेला आहे आणि कशा पद्धतीने आपण म्हणजे तुम्हाला जामीन मिळू शकत नाही, कोणते कोणते मुद्दे त्या ठिकाणी न्यायालयाने स्पष्ट केलेले आहेत, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार. म्हणजे ज्या पद्धतीने अगोदर आरोपींच्या बाजूने युक्तिवाद करण्यात आलेला, नंतर आरोपींच्या युक्तिवादानंतर त्यांचे काही महत्त्वाचे मुद्दे होते ते मुद्दे खोडून काढण्याचं काम सरकारी पक्षाकडनं करण्यात आलं. सरकारी पक्षाकडनं त्याचबरोबर फिर्यादीच्या वकिलाकडनं करण्यात आलं. वाल्मिक कराडने कशा पद्धतीने खंडणी मागितली. बुधवारच्या सुनावणीत कराडच्या वकिलांनी 19 डिसेंबर रोजी होणाऱ्या दोष निश्चितीला स्थगिती देण्याची विनंती बीडच्या विशेष न्यायालयात करावी अशी मागणी केली होती. मात्र उच्च न्यायालयाने हे प्रकरण जामीन देण्यायोग्य नसल्याचे निरीक्षण नोंदवले. या न्यायालयाने कराडच्या वकिलांना विचारले की तुम्ही जामीन अर्ज मागे घेता की आम्ही आदेश पारित करू. म्हणजे स्पष्टपणे या ठिकाणी महत्वाची म्हणावी लागेल गोष्ट की ज्या पद्धतीनं हायकोर्टामध्ये कराडच्या वकिलाकडनं जामीन अर्ज करण्यात आलेला होता आणि त्या जामीन अर्जाच्या वेळी ज्यावेळेस निर्णय द्यायचा होता, तुम्ही जामीन अर्ज मागे घेताय की आम्ही निर्णय देऊ, असं थेट उत्तर जे की प्रश्न आहे तो न्यायालयाकडनं कराडच्या वकिलांना उत्तर विचारण्यात आलेलं आहे. तुम्ही काय करता ते सांगा, असं स्पष्टपणे या ठिकाणी विचारलेलं आहे. आणि विशेषतः पाहायला गेलं तर या ठिकाणी संपूर्णपणे जे आहे ते वकिलांनी आदेश देण्याची विनंती केल्यानंतर न्यायालयाने वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला गेला. म्हणजे ज्या वेळेस कोर्टाकडनं प्रश्न आला, उत्तर जे की आरोपीच्या वकिलाकडनं काय आलं तर तुम्ही जो काय निर्णय द्यायचा आहे तो द्या, म्हणजे जे निर्णय येईल तो येईल. मात्र त्याच्यामध्ये स्पष्टपणे जे बाजू मांडताना आरोपींच्या वकिलाकडनं जे बचाव पक्ष आहे म्हणजे आरोपींची बाजू मांडली होती की आम्हाला जामीन मंजूर करावा, मात्र न्यायालयाने तो जामीन मंजूर केलेला नाही. विशेषतः पाहिलं न्यायालयाने वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला. या निकालानंतर आणि बीडच्या विशेष न्यायालयात 19 डिसेंबर रोजी या प्रकरणातील दोष निश्चितीची प्रक्रिया पार पाडणार असून वाल्मिक कराडचा कारागृहातील मुक्काम आता लांबला आहे. म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेच्या अनुषंगाने आता वाल्मिक कराडचा कारागृहातील मुक्काम जे आहे ते वाढलेला आहे. आणि जी बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये जी सुनावणी पार पडली, त्या सुनावणीमध्ये सरकारी पक्षाचे जे विशेष वकील आहेत उज्ज्वल निकम यांनी या वेळेच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट म्हणलं होतं की तुम्ही आजच जे आहे ते आरोप निश्चिती करून या प्रकरणामध्ये प्रकरण जे आहे ते चार्ज फ्रेम करा, म्हणजे प्रकरण साक्षी पुराव्याला सुरुवात करा. ज्या पद्धतीने साक्षीदारांवरती दबाव आणला जातोय, साक्षीदार फोडण्याचा प्रयत्न केला जातोय, म्हणून आता वाल्मिक कराडचं जे आहे त्या अडचणीत वाढ झालेली आहे. बीड जिल्हा कारागृहातील वाल्मिक कराडचा आता मुक्काम आणखी पुढच्या काळामध्ये वाढणार आहे, कारण आता दोष निश्चिती झालेली आहे. आणि आता इथून पुढे जे 19 डिसेंबर रोजी जी सुनावणी पार पडणार आहे, जे की बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे, आणि त्या सुनावणीमध्ये त्याला प्रकरण चार्ज फ्रेम करण्यात यावं, प्रकरण प्रत्यक्षात साक्षी पुराव्याला ही फाईल उघडण्यात यावी असे आता न्यायालयाने निर्देश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. नक्कीच आता संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पुढे आणखी काय घडतंय, कशा पद्धतीने वकील बाजू मांडतात, आरोपीचे वकील कशा पद्धतीने बचाव करतात, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र गेल्या 1 वर्षामध्ये संतोष देशमुख प्रकरण चांगल्या पद्धतीने जे आहे ते हाताळलं जातं. जे की विशेष वकील आहेत उज्ज्वल निकम, त्यांना सहकार्य करणारे बाळासाहेब कोल्हे, आणि आज स्पष्टपणे छत्रपती संभाजीनगरच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जी बाजू मांडली सरकारी पक्षाकडनं, जे सिरीज म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर फिर्यादीकडनं विशेष वकील देखील नितीन गावारे म्हणून ज्यांनी बाजू मांडलेली आहे. आणि विशेषतः पाहायला गेलं तर आरोपींच्या वकिलाकडून गुप्ते जे वकील आहेत, विधितज्ञ आहेत, त्यांनी बाजू मांडलेली आहे. आणि स्पष्टपणे या प्रकरणामध्ये बाजू मांडत असताना ते सरकारी पक्षाचे जे वकील आहेत, जे की आपण बघू शकतोय की या ठिकाणं अमरजित सिंह गिरासे
यांनी बाजू मांडलेली आहे, तर गुप्ते यांनी आरोपींच्या बाजूने जी की आपला बचाव पक्ष म्हणून जी बाजू मांडलेली आहे, कशा पद्धतीनं न्यायालयामध्ये पोलीस कशा पद्धतीने काम केले, पोलिसांचे जे काही मुद्दे असतील किंवा डिजिटल पुरावे असतील या संदर्भाची स्पष्टपणे त्यांनी त्या ठिकाणी आरोपीची बाजू मांडली. मात्र ही बाजू जी आहे ते खोडून काढली आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने सरकारी पक्षाकडनं कशा पद्धतीने आरोपी वाल्मिक कराड मकोकामध्ये योग्य आहे, जे पोलिसांनी कलम लावलेले ते योग्य आहेत आणि ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांना निर्घृणपणे मारलं गेलं, त्यांची हत्या केली गेली, त्यांची हत्या कशा पद्धतीने झाली, हे संपूर्ण डिजिटल पुरावे त्याचबरोबर संपूर्ण गोष्टींचा सारांश आणि या संपूर्ण घटनेवरती भविष्यात उमटणारे पडसाद, जर आरोपींना जामीन मिळाला तर बाहेर काय होऊ शकतं, कशा पद्धतीने रिॲक्शन होऊ शकतात, हे संपूर्ण मुद्दे जे आहेत ते न्यायालयासमोर मांडले गेले. ज्या पद्धतीनं धनंजय देशमुख असतील किंवा त्याचबरोबर इतर काही साक्षीदार असतील, त्यांचे देखील जॉब जे आहेत या प्रकरणामध्ये नोंदवले गेलेले आहेत. आणि म्हणून या प्रकरणामध्ये पोलिसांचा म्हणणं देखील आलं होतं, फिर्यादीचं म्हणणं देखील मागवण्यात आलेलं होतं, सरकारी पक्षाचं म्हणणं देखील मागवण्यात आलेलं होतं आणि संपूर्ण म्हणण्यानंतरच आज युक्तिवाद झाला. आणि याच युक्तिवादामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जे छत्रपती संभाजीनगरच्या खंडपीठाने आरोपी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे आता वाल्मिक कराडचा बीड जिल्हा कारागृहातील मुक्काम वाढणार असून 19 डिसेंबर रोजी बीडच्या विशेष न्यायालयामध्ये आता संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आहे ते चार्ज फ्रेम होऊन प्रत्यक्षात प्रकरणाला आता सुरुवात होणार आहे, साक्षी पुराव्याला सुरुवात होणार आहे, हा जे निश्चित झालेला आहे. मुंबई तकसाठी योगेश काशीद, बीड.